हाय मुलांनो, तर आज आपण बघणार आहोत 3.3 स्टोन सूप, दगडाचे सूप. ही एक मस्तपैकी छान स्टोरी आहे, ती आपण बघणार आहोत. अ विलेज, एक खेडेगाव. अ फ्यू स्मॉल कॉटेजेस स्टँडिंग क्लोज बाय. अशी जवळ असलेली घरे आहेत, काही छोटीशी. दे बिलॉंग टू मोतीराम, सोनाबाई, हिराबाई अँड रूपाबाई. तर ती घरे कोणाची आहेत? मोतीराम, सोनाबाई, हिराबाई आणि रूपाबाई यांची ती घरे आहेत. इट्स इव्हिनिंग, संध्याकाळची वेळ आहे. दे आर चॅटिंग आउटसाइड मोतीराम्स हाऊस. ते सर्वजण मोतीरामच्या घराबाहेर गप्पा मारत आहेत. मोतीराम सेज, हे 2 डॉट म्हणजे सेज, म्हणजे मोतीराम म्हणाला, युअर फार्म प्रोड्यूस वॉज रिअली गुड दिस इयर, आय एम टोल्ड. मोतीराम म्हणतो सोनाबाईला की ह्यावर्षी तुम्हाला शेतातून छान पीक भेटलेलं आहे, मी सांगितलं होतं ना. सोनाबाई सेज, सो वॉज युअर्स आय हिअर. मी पण असं ऐकलंय की तुझं पण छान आलेलं आहे, तुमचं पण छान पीक आलेलं आहे. मोतीराम सेज, आय डोंट वॉन्ट टू ॲडव्हर्टाईज इट दो. पण मला हे सगळ्यांना सांगावंसं. ॲडव्हर्टाईज करणे म्हणजे काय? एखाद्या गोष्टीची ॲड केव्हा येते? जेव्हा लोकांपर्यंत ती गोष्ट पोचवायची असते तेव्हा. पण मला या गोष्टीची ॲडव्हर्टाईज, हे सगळ्यांना सांगत फिरायचं नाहीये. इट माईट अट्रॅक्ट गेस्ट, त्याच्यामुळे पाहुणे येऊ शकतात. ट्रॅव्हलर एंटर्स फ्रॉम अ कॉर्नर, तेवढ्यात तिथे एक कोपऱ्यावरती एक ट्रॅव्हलर म्हणजे प्रवास करणारा प्रवासी येतो. द विलेजर्स डोंट सी हिम, ते जे गावकरी होते त्यांनी त्याला बघितलं नाही. हिराबाई सेज, यू आर राईट, गेस्ट कॅन बी अ न्यूसन्स. ती हिराबाई काय म्हणते, तुमचं बरोबर आहे, पाहुणे हे आपल्याला थोडासा न्यूसन्स म्हणजे त्रासदायकच असतात. सोनाबाई सेड, आय अग्री. सोनाबाई सुद्धा म्हणते, हो बरोबर आहे. इस्पेशली अनइन्व्हायटेड गेस्ट, स्पेशली कोणते? ज्यांना आपण बोलवलं नसताना पण आपल्याकडे पाहुणे येतात, ते आपल्याला त्रासदायक असतात. मोतीराम सेज, अनइन्व्हायटेड गेस्ट आर पेस्ट. तर मोतीराम काय म्हणतो, अनइन्व्हायटेड गेस्ट म्हणजे ज्याला आपण निमंत्रण देत नाही असे कोण असतात? पेस्ट म्हणजे जसं धान्यांना कीड लागते, उंदीर येऊन ते खातात ते. ट्रॅव्हलर बिकम्स नर्वस, आता हा जो प्रवासी होता त्याला थोडं अस्वस्थ वाटू लागलं. डझंट कम फॉरवर्ड, आणि त्यांचं बोलणं ऐकून त्याला टेन्शन आलं, त्याच्यामुळे तो काय पुढे आला नाही. हिराबाई सेज, ट्रू, आय नेव्हर वेस्ट गुड फूड अँड मनी ऑन अदर्स. हिराबाई म्हणते की मी माझे चांगलं अन्न आणि पैसे दुसऱ्यांवरती अजिबात वाया घालवत नाही, म्हणजे मी कुणाचीही मदत करत नाही. रूपाबाई सेज, डू यू थिंक दॅट इज राईट. रूपाबाई म्हणते, तुला वाटतं का हे असं वागणं बरोबर आहे? हाऊ कॅन वी रिफ्यूज देम, आपण पाहुण्यांना नाही कसं म्हणायचं? हिराबाई सेज, जस्ट फाइंड सम पोलाइट एक्सक्युजेस, दॅट्स ऑल. ती म्हणते काहीतरी नम्रपणे आपण काहीतरी कारणे सांगायची, असं ती सांगते. जसं की आपल्याला जर अभ्यास करायचा नसेल मुलांना, तर आपण काय सांगतो, आई माझं खूप पोट दुखतंय, पाय दुखतायत, हे होतंय ते होतंय, असं आपण एक्सक्यूजेस देतो की नाही? त्याप्रमाणे काहीतरी एक्सक्यूज द्यायचं आणि त्या पाहुण्यांना टाळायचं. सोनाबाई सेज, यू आर राईट. सोनाबाई म्हणती, हा तुमचं बरोबर आहे. आय कॅन ऑलवेज कुक अप सम एक्सक्युजेस, मी पण नेहमी काही ना काहीतरी कारणे देतच असते. मोतीराम सेज, मी टू. मोतीराम म्हणतो, मी पण. फॉर मी चॅरिटी बिगिन्स ॲट होम अँड स्टेज ॲट होम. चॅरिटी म्हणजे मदत, घरच्यांनाच मदत करायची, घरीच मदत ठेवायची. एनिवे आय मस्ट अटेंड टू माय वर्क नाऊ, सी यू. तर चला आता मला माझं काम करायचं आहे, सी यू, बाय बाय. ऑल नेबर, सगळे शेजारी एकमेकांना म्हणतात, सेज, सी यू लेटर, ठीक आहे आपण परत भेटूया. दे एंटर देअर होम, सगळे आपापल्या घरी निघून जातात. ट्रॅव्हलर कम्स फॉरवर्ड, आणि मग तो प्रवासी पुढे येतो. ट्रॅव्हलर सेज, व्हॉट हार्ड लक. ट्रॅव्हलर म्हणतो, तो प्रवासी म्हणतो, किती दुर्दैव आहे. आय एम पुअर, मी गरीब आहे. फूट सोअर ट्रॅव्हलर, माझे पाय दुखत आहेत. अँड आय एम सो हंग्री, आणि मला खूप भूक लागली आहे. बट दिस बंच ऑफ विलेजर्स लुक्स टफ,
पण हे गावकरी मला थोडे कडकच वाटतायत. आय डोंट थिंक दे विल ऑफर मी फूड ऑर रेस्ट, बट लेट मी ट्राय. मला नाही वाटत ते मला खायला देतील किंवा आराम करू देतील त्यांच्या घरी. तरी पण चला प्रयत्न करून बघूयात. ही नॉक्स ऑन मोतीराम्स डोअर. तो मोतीरामचा दरवाजा वाजवतो. मोतीराम ओपन्स द डोअर. मोतीराम दरवाजा उघडतो. मोतीराम सेज, येस, हू आर यू अँड व्हॉट डू यू वॉन्ट? मोतीराम म्हणतो, बोला, कोण आहे तुम्ही आणि तुम्हाला काय पाहिजे? ट्रॅव्हलर सेज, आय एम अ ट्रॅव्हलर. तो ट्रॅव्हलर म्हणतो, मी प्रवासी आहे. आय एम व्हेरी हंग्री अँड टायर्ड. मला खूप भूक लागलेली आहे आणि मी खूप दमलेलो आहे. कॅन आय प्लीज हॅव सम फूड अँड अ प्लेस टू रेस्ट फॉर द नाईट? तुम्ही मला काही खायला अन्न देऊ शकता का आणि इथे रात्री झोपायला राहायला जागा देऊ शकता का आराम करण्यासाठी? मोतीराम सेज, डिनर इज ओव्हर. मोतीराम म्हणतो, रात्रीचं जेवण संपलेलं आहे. देअर इज नथिंग लेफ्ट. काहीच जेवण उरलं नाहीये. ट्राय एल्सवेअर. दुसरीकडे जाऊन कुठेतरी बघा. शट्स द डोअर विथ अ बँग. आणि जोरात दरवाजा लावून टाकतो. ट्रॅव्हलर सेड, हाऊ रूड. लेट मी ट्राय द नेक्स्ट डोअर. ट्रॅव्हलर म्हणतो, किती दुष्ट माणूस आहे हा, किती निष्ठुर आहे. चला आता मी दुसऱ्या दरवाजाकडे जातो. नॉक्स ऑन सोनाबाईज डोअर. शी कम्स आउट. आणि मग तो सोनाबाईचा दरवाजा वाजवतो. सोनाबाई बाहेर येते. गुड इव्हिनिंग काइंड लेडी. तो ट्रॅव्हलर म्हणतो, शुभ संध्याकाळ. तुम्ही किती दयाळू आहात. आय एम अ ट्रॅव्हलर. मी प्रवासी आहे. कॅन आय हॅव सम फूड अँड अ कॉर्नर टू रेस्ट फॉर टू नाईट? मला काही अन्न मिळू शकेल का आणि रात्री आराम करण्यासाठी एखादा कोपरा मिळेल का तुमच्या घराचा? सोनाबाई सेज, पुटिंग हर हँड बिहाइंड हर इयर. सोनाबाई तिचा एक हात तिच्या कानामागे लावून त्याला म्हणते, व्हॉट डिड यू से? की तुम्ही काय म्हणालात? म्हणजे ऐकू न येण्याचं नाटक करते ती. ट्रॅव्हलर सेज अलाउड, कॅन आय हॅव सम फूड? तो ट्रॅव्हलर जरा जोरात म्हणतो, मला काही खायला मिळेल का? सोनाबाई सेज, वूड? ती म्हणते, वूड? व्हाय देअर इज प्लेंटी इन द फॉरेस्ट. तिकडे जंगलामध्ये खूप सारे लाकूड आहे. फाइंड अ फॉलन ट्री अँड चॉप ऑल द वूड दॅट यू नीड. खाली पडलेलं झाड घ्या आणि तुम्हाला पाहिजे तेवढं लाकूड तोडून घ्या. ट्रॅव्हलर सेड, आय सेड फूड, आय एम हंग्री. ट्रॅव्हलर म्हणतो, मी वूड नाही म्हटलो, फूड म्हणलोय, फूड, अन्न. मला खूप भूक लागली आहे. सोनाबाई सेज, यू ॲग्री? फाईन, देन गो अँड चॉप द वूड. हो का? वूड पाहिजे का? ठीक आहे, मग जा आणि लाकूड तोडून घे. गोज बॅक इन टू द हाऊस. आणि असं म्हणून ती घरामध्ये निघून जाते. ट्रॅव्हलर सेज, वेल वेल, दॅट वॉज अ क्लेवर एक्सक्यूज. ट्रॅव्हलर म्हणतो, अरे वा, ही तर खूप हुशारच होती, हुशार कारण दिलंय तिने. शी प्रिटेंडेड टू बी हार्ड ऑफ हिअरिंग. तिने असं मला दाखवून दिलं की तिला ऐकायलाच येत नाहीये. लेट मी ट्राय एल्सवेअर. चला आता मी दुसरीकडे प्रयत्न करून बघतो. नॉक्स ऑन हिराबाईज डोअर. आणि असं म्हणून तो हिराबाईचा दरवाजा वाजवतो. एनीवन ॲट होम? घरात आहे का कुणी? एनी फूड फॉर अ हंग्री ट्रॅव्हलर? एका भुकेल्या प्रवाशाला जेवण मिळेल का? हिराबाई कम्स आउट. हिराबाई बाहेर येते. गुड इव्हिनिंग मॅम. म्हणतो, शुभ संध्याकाळ मॅडम. आय वंडर इफ आय कुड गेट समथिंग टू ईट अँड अ प्लेस टू रेस्ट फॉर द टू नाईट. जर मला खायला अन्न मिळालं आणि मला झोपण्यासाठी आराम करण्यासाठी जागा मिळाली तर खूप बरं होईल. हिराबाई सेज, प्रिटेंडिंग नॉट टू अंडरस्टँड हिज लँग्वेज. ऑग यावा ऑनडूफ दना ऑन. म्हणजे ती काही पण बोलत आहे. ठीक आहे, हिराबाईने असं दाखवलं की तिला त्याची भाषाच कळत नाहीये आणि ती काही सुद्धा बडबडायला लागली. ट्रॅव्हलर सेज, आय डोंट अंडरस्टँड यू. ट्रॅव्हलर म्हणाला की मला काहीच कळलं नाही तुम्ही काय म्हणतायत ते. हिराबाई शेकिंग हर हँड, डूक आय ओड. आणि असं काही सुद्धा म्हणत होती ती. म्हणजे तिचा हात हलवत म्हणले की इथं काय मिळणार नाही तुम्हाला, दुसरीकडे तुम्ही प्रयत्न करा. गोज बॅक इनसाइड लिव्हिंग द ट्रॅव्हलर बिविल्डर्ड.
आणि हिराबाई असं म्हणून घरामध्ये निघून गेली आणि तो ट्रॅव्हलर होता तो बिविल्डर्ड म्हणजे आश्चर्याने तिच्याकडे बघतच राहिला. ट्रॅव्हलर सेज सो दॅट वॉज हर ट्रिक, म्हणजे ही तिची ट्रिक होती तर मला जेवायला न द्यायची. टॉकिंग जिब्रिश, टॉकिंग जिब्रिश म्हणजे काहीही बोलणे, निरर्थक बोलणे, ज्याला काही अर्थ नाहीये, बकवास असं बोलणे. आय एम नॉट डिफिटेड, पण मी हरलेलो नाहीये. नॉक्स ऑन रुपाबाईज डोअर, असं म्हणून तो रुपाबाईचा दरवाजा वाजवतो. शी कम्स आउट, आणि ती घराबाहेर येते. रुपाबाई सेज येस, हू आर यू यंग मॅन. रुपाबाई म्हणतात, हा बोला, कोण आहे तुम्ही. आय हॅव नॉट सीन यू अराउंड, मी आधी तुम्हाला कधी बघितलं नाहीये. Traveler says, I am a traveler and I wondered if I could get some food as well as a corner to rest for this night. Traveler म्हणतो की मी प्रवासी आहे आणि मला आश्चर्य वाटेल किंवा मला चांगलं वाटेल जर मला खायला अन्न भेटेल आणि आराम करण्यासाठी तुमच्या घरातल्या कॉर्नरमध्ये जागा भेटेल, एखाद्या कोपऱ्यामध्ये मी पडून राहील. रुपाबाई सेज, थिंग्स अलास माय लार्डर इज एम्प्टी. रुपाबाई थोडा विचार करतात आणि म्हणतात, अरे रे, पण माझं लार्डर म्हणजे जिथं अन्नधान्य ठेवतो आपण ते कपाट, तर पण माझं ते अन्न ठेवायचं किंवा भाज्या ठेवायचं कपाट तर एम्प्टीच आहे. आय एम सो हंग्री मायसेल्फ बट आय हॅव नथिंग लेफ्ट इन द हाऊस. मला पण खूप भूक लागलेली आहे पण घरामध्ये काहीच उरलं नाहीये करण्यासाठी. ट्रॅव्हलर सेज आय एम सॉरी टू हिअर दॅट. ट्रॅव्हलर म्हणतो, अरे रे, मला हे ऐकून खूप वाईट वाटलं. रुपाबाई सेज आय एम सॉरी टू. रुपाबाई म्हणतात, मला पण माफ करा. बट आय कांट हेल्प यू, पण मी तुम्हाला काहीच मदत करू शकत नाही, सॉरी. असं म्हणून टर्न्स टू लिव्ह, असं म्हणून त्या घरात जायला निघतात. ट्रॅव्हलर सेज अलाउड, वेट मॅडम. ट्रॅव्हलर मोठ्याने म्हणतो, थांबा मॅडम. इफ यू आर ऑल्सो हंग्री आय कॅन मेक अस बोथ सम सूप. जर तुम्हाला सुद्धा भूक लागली असेल तर मी आपल्या दोघांसाठी सूप बनवू शकतो. रुपाबाई सेज बट आय टोल्ड यू माय लार्डर्स एम्प्टी. रुपाबाई म्हणतात, पण तुम्हाला आत्ता सांगितलं ना माझ्या घरामध्ये काहीच नाहीये, भाज्या नाहीयेत, काहीच नाहीये, ते रिकामच आहे. आय कांट ऑफर यू एनिथिंग, मी तुम्हाला काहीच देऊ शकत नाही. ट्रॅव्हलर सेज ऑल आय नीड इज अ कुकिंग पॉट, अ स्पून अँड सम वॉटर. तो प्रवासी म्हणतो, पण मला फक्त कुकिंग पॉट लागणार आहे, म्हणजे काहीतरी एखादं भांडं लागणार आहे जेवण बनवण्यासाठी, एक स्पून लागणार आहे, चमचा लागणार आहे आणि काही पाणी लागणार आहे. आय हॅव अ मॅजिक स्टोन इन माय बॅग, माझ्या बॅगमध्ये एक जादूचा दगड आहे. व्हेन यू बॉईल इट इन वॉटर इट मेक्स अ डेलिशियस नरिशिंग सूप. जेव्हा तुम्ही तो दगड पाण्यामध्ये उकळता तेव्हा त्याच्यापासून चविष्ट पोषक असं छान असं सूप तयार होतं. रुपाबाई सेज रिअली अ मॅजिक स्टोन. रुपाबाई म्हणतात, खरंच असा जादूचा दगड असतो. अँड ऑल यू नीड इज अ पॉट ऑफ वॉटर, आणि तुम्हाला फक्त पाण्याने भरलेलं भांडं पाहिजे. आय थिंक आय कॅन मॅनेज दॅट मच, मला वाटतं हे तर मी तुम्हाला देऊच शकते. ट्रॅव्हलर सेज येस, जस्ट अ पॉट ऑफ वॉटर, ओनली अ बिग वन. ट्रॅव्हलर म्हणतो, हो, फक्त मला पाण्याने भरलेलं भांडं द्या, फक्त ते थोडंसं मोठं पाहिजे. रुपाबाई गोज बॅक टू हर कॉटेज. रुपाबाई तिच्या घरामध्ये जाते. ट्रॅव्हलर कलेक्ट्स वूड अँड मेक अ फायर इन वन कॉर्नर. तोपर्यंत तो जो प्रवासी होता तो एका कॉर्नरमध्ये लाकडं गोळा करतो आणि तिथे आग लावतो. आग लावतो म्हणजे चूल बनवतो, अशा प्रकारची. ठीक आहे. Other neighbors peep out from their door or windows and watch quietly but curiously. आणि दुसरे जे शेजारी होते ज्यांनी त्याला काहीच खायला दिलं नव्हतं किंवा काहीच मदत केली नव्हती, ते बाहेर त्यांच्या दरवाजातून खिडकीतून डोकावून बघत होते आणि उत्सुकतेने बघत होते की हे काय चाललेलं आहे. रुपाबाई कम्स आउट विथ अ व्हेरी बिग पॉट. आणि मग रुपाबाई घरातून एक मोठं भांडं घेऊन येतात. रुपाबाई सेज हिअर इज युअर पॉट ऑफ वॉटर. रुपाबाई म्हणतात, इथे आहे तुमचं पाण्याने भरलेलं भांडं. ट्रॅव्हलर सेज थँक यू, नाव जस्ट वेट अँड वॉच.
ट्रॅव्हलर तो प्रवासी म्हणतो थँक्यू, आता फक्त तुम्ही वाट बघा. पुट्स द पॉट ऑन द फायर. त्या चुलीवर तो ते भांड ठेवतो. टेक्स आउट अ स्टोन फ्रॉम हिज पॉकेट अँड ड्रॉप्स इट इन द पॉट. आणि त्याच्या खिशातून तो एक दगड काढतो आणि त्या भांड्यामध्ये टाकतो. रूपाबाई सेज अ मॅजिक स्टोन दॅट मेक्स सूप. रूपाबाई म्हणतात की या दगडापासून सूप बनेल, या जादूच्या दगडापासून. आय कॅन हार्डली बिलीव्ह दिस. सिट्स डाऊन टू वॉच. मला विश्वासच बसत नाहीये या गोष्टीवर, असं म्हणत त्या खाली बघत बसल्या. ट्रॅव्हलर सेज स्निफिंग अँड प्रिटेंडिंग टू एन्जॉय द अरोमा. आता तो ट्रॅव्हलर फक्त ऍक्टिंग करत होता सूप बनवण्याची आणि तो असं दाखवत होता की आता छान वास सुटलेला आहे. तो त्या सूपचा वास घेतोय. लवली, इट्स गोइंग टू बी अ रिअली डेलिशियस. तो म्हणतो वा, किती छान वास येतोय, हे खूपच छान चविष्ट बनणार आहे. टू रूपाबाई. रूपाबाईला तो म्हणतो इफ ओनली वी हॅड 1 or 2 potatoes टू ॲड, इट टेस्ट्स हेवनली विथ पोटॅटोज. जर फक्त, आता हे तर खूपच छान सूप बनणार आहे, पण जर त्याच्यामध्ये 1 किंवा 2 जर बटाटे टाकले तर त्याची टेस्ट अजून खूप छान बनणार आहे. बट अलास वी डोंट हॅव एनी. पण अरे रे, आपल्याकडे तर काही भाजीच नाहीये, बटाटेच नाहीयेत. रूपाबाई सेज 1 or 2 यू सेड. रूपाबाई म्हणतात हो का, 1 किंवा 2 पाहिजेत का. लेट मी सी इफ आय हॅव जस्ट 1 or 2 लेफ्ट समवेअर. ती म्हणते ठीक आहे, मग मी बघते कुठेतरी आहेत का 1 नाही तर 2 बटाटे राहिलेले. ब्रिंग्स अ फ्यू पिल्ड पोटॅटोज. आणि साल काढलेले पोटॅटो मग ती घेऊन येते. हिअर लकीली आय हॅड जस्ट अ फ्यू लेफ्ट. ती म्हणते इथे बघा, थोडेसे नशिबाने राहिलेले होते बटाटे. आय हॅव इवन पिल्ड देम फॉर यू. आणि मी त्याची तुमच्यासाठी साल पण काढून आणलेली आहे. ट्रॅव्हलर सेज वंडरफुल. ट्रॅव्हलर म्हणतो अरे वा, छान. पुट्स द पोटॅटोज इन द पॉट, स्टिर्स फॉर सम टाइम अँड स्निफ्स अगेन. ते पोटॅटो, ते बटाटे त्या भांड्यामध्ये टाकतो, स्टिर करतो, ते हलवतो आणि परत स्निफ करतो. स्निफ म्हणजे काय तर वास घेणे, म्हणजे त्या सूपचा तो वास घेत असतो. व्हॉट विथ द पोटॅटोज यू हॅव गिवन, द सूप विल नाऊ बी टेरिफिक. तुम्ही दिलेल्या बटाट्यामुळे आता हे सूप आहे ते अजून खूपच छान झालेलं आहे. स्निफ्स, कॅरेट्स अँड टोमॅटोज वूड गिव्ह इट टेम्पटिंग कलर, वुडंट दे. परत तो त्या सूपचा वास घेतो आणि म्हणतो जर गाजर आणि टोमॅटो जर भेटले तर त्याने अजून त्याला छान कलर येईल. बट दॅट वूड बी टू मच टू होप फॉर. पण असा विचार करणे पण खूपच जास्त झालं, कारण तुमच्याकडे तर काहीच नाहीये. रूपाबाई सेज आय डोंट नो. ती म्हणते पण मला माहीत नाही आता काय. सोनाबाई कम्स आउट विथ सम टोमॅटोज. तेवढ्यात ती सोनाबाई आहे ती टोमॅटो घेऊन येते. सोनाबाई सेज हॅलो हॅलो, मे बी आय कॅन बी ऑफ सम हेल्प. ती म्हणते हॅलो, मी तुम्हाला कदाचित काहीतरी मदत करू शकते. आय हॅड रिझर्व्ड दीज टोमॅटोज फॉर टुमॉरो. मी उद्यासाठी हे टोमॅटो ठेवले होते. बट आय एम ऑलवेज विलिंग टू हेल्प यू नो. पण तुम्हाला माहीतच आहे मला नेहमीच मदत करायला आवडतं. अँड आय नो दॅट हिराबाई हॅज प्लेंटी ऑफ कॅरेट्स, बट आय एम नॉट शुअर इफ शी विल शेअर अ फ्यू विथ अस. म्हणजे आता हे टोमॅटो तर मी देईल, पण माझ्याकडे कॅरेट नाही आहेत, गाजर नाही आहेत. पण मला माहीत आहे की हिराबाईकडे गाजर आहेत, पण मला खात्री नाही की ती आपल्याला देईल की नाही. हिराबाई एंटर विथ अ फ्यू कॅरेट्स. आता हिराबाई येते आतमध्ये, तिच्या हातामध्ये काही कॅरेट्स गाजर असतात. आय डोंट हॅव प्लेंटी. माझ्याकडे खूप सारे नाही आहेत गाजर. इन फॅक्ट आय टू वॉज रिझर्विंग दीज फॉर टुमॉरो. मी सुद्धा हे उद्यासाठी ठेवलेले होते गाजर. बट नेवर माइंड. पण जाऊ दे. इफ सोनाबाई कॅन स्पेअर हर टोमॅटोज, आय टू कॅन स्पेअर दीज. जर सोनाबाई तिचे टोमॅटो तुम्हाला देत असेल तर मी सुद्धा माझे गाजर आहेत ते तुम्हाला देऊ शकते. आफ्टर ऑल यू डोंट गेट टू सी अ मॅजिक स्टोन मेकिंग अ मॅजिक सूप एव्हरी डे.
रोज रोज काय आपण या मॅजिक स्टोनने सूप बनवतो का? नाही ना, आज बनवतोय. ठीक आहे, मग मी आज तुम्हाला माझे गाजर देऊन टाकते. ट्रॅव्हलर सेज, बोज टू द वुमन. बोज म्हणजे खाली वाकून नमस्कार करणे, खाली वाकणे. आय एम रिअली स्पीचलेस, यू नोबल लेडीज. नोबेल म्हणजे उदार, दुसऱ्यांना मदत करणारे, प्रामाणिक. तर तो त्यांना म्हणतो की माझ्याकडे बोलण्यासाठी शब्दच नाहीये, तुम्ही किती दयाळू आहात, मदत करणारे आहात दुसऱ्यांना. दिस इज गोइंग टू बी अ फेमस सूप. तो म्हणतो हे आता सूप आहे ते खूपच छान होणार आहे, खूपच मस्त होणार आहे चवीला. ॲड्स द व्हेजिटेबल्स, स्टीर्स अँड स्निफ्स. आणि ते जे टोमॅटो गाजर आणलेले होते ते त्या सूपमध्ये टाकतो, हलवतो आणि परत त्याचा वास घेऊन बघतो की किती छान झालेला आहे. इट रिमाइंड्स मी ऑफ द सूप आय हॅड मेड सम टाइम ॲगो. हे सूप बघून मला मी काही वेळापूर्वी, काही दिवसांपूर्वी जे सूप बनवलेलं होतं त्याची आठवण येत आहे. आय हॅड ॲडेड जस्ट अ फ्यू बीन्स, ओनियन्स and I think a little piece of ginger, and what flavor it had. त्या सूपमध्ये मी बीन्स, ओनियन म्हणजे कांदे, बीन्स म्हणजे घेवडा टाकला होता आणि थोडासा एक आल्याचा तुकडा टाकला होता आणि काय त्याची चव आली होती तुम्हाला सांगू. Those are the only little things missing now, but what we have is also good enough. आता तेवढ्याच फक्त गोष्टी याच्यामध्ये टाकायच्या राहिलेल्या आहेत, पण जाऊ दे, आपण जे आत्ता आपल्याकडे आहे ते सुद्धा पुष्कळ आहे. यू कांट ऑलवेज हॅव द बेस्ट. नेहमीच तुमच्याकडे सगळंच असेल असं काही नाही. एंटर मोतीराम. आणि तिथे मोतीराम येतो. मोतीराम सेज, व्हाय नॉट? इफ यू कॅन हॅव द बेस्ट, व्हाय मिस द गोल्डन चान्स? तो म्हणतो का नाही? जर तुम्ही बेस्ट करू शकता तर तुम्ही ही संधी का सोडायची चांगली? हिअर, टेक दिस. व्हेन हेल्प इज नीडेड, ओल्ड मोतीराम डझंट लॅग बिहाइंड. आणि तो त्याच्या घरातून भाज्या घेऊन येतो, म्हणतो हे घ्या, हे घ्या. जेव्हा मदतीची वेळ येते तेव्हा हा म्हातारा जो मोतीराम आहे तो सुद्धा काही मागे हटत नाही बरं का, तो सुद्धा मदत करतो. ऑफर्स व्हेजिटेबल. आणि त्याच्याकडच्या भाज्या त्या प्रवाशाला देतो. ट्रॅव्हलर बोज, हाऊ कॅन आय एव्हर फॉरगेट युअर जनरसिटी. ट्रॅव्हलर खाली वाकून त्याला म्हणतो, हो मी तुमची ही जी जनरसिटी आहे, औदारी आहे, म्हणजे तुम्ही जी मला मदत करत आहात ते मी कशी विसरेन. ॲड्स ऑल द व्हेजिटेबल्स, टीयर्स अँड स्निफ्स. आणि मग मोतीरामने आणलेल्या भाज्या पण तो मिक्स करतो, हलवतो आणि मग स्निफ म्हणजे त्याचा वास घेतो आणि म्हणतो, आहा, ॲब्सोल्युटली माउथ वॉटरिंग. तो म्हणतो, आहा, किती छान झालेलं आहे, तोंडाला पाणी सुटण्यासारखं. व्हॉट फ्लेवर, व्हॉट अरोमा, व्हॉट टेस्ट. किती छान वास येत आहे, किती छान त्याची टेस्ट वाटत आहे. टेक्स अ सिप. एक घोट पिऊन बघतो. मार्वलस, इफ ओनली आय कुड ॲड अ पिंच ऑफ सॉल्ट इट वुड बी परफेक्ट. मार्वलस म्हणजे खूपच सुंदर, खूपच छान, खूपच चविष्ट झालेलं आहे. फक्त आता त्याच्यामध्ये एक चिमूटभर मीठ टाकायचं आहे आणि हे सगळं कसं होऊन जाईल, एकदम परफेक्ट, एकदम मस्त होऊन जाईल. रुपाबाई सेज, आय विल गेट सम सॉल्ट अँड बाउल्स फॉर ऑल ऑफ अस. रुपाबाई म्हणते, मी थोडंसं मीठ आणते आणि आपल्या सगळ्यांसाठी ते खाण्यासाठी, सूप पिण्यासाठी बाउल घेऊन येते. ट्रॅव्हलर सेज, थँक्यू. ट्रॅव्हलर म्हणतो, थँक्यू. आय वॉज अबाउट टू सजेस्ट दॅट. मी आता तेच सांगणार होतो. एक्झिट रुपाबाई. आणि रुपाबाई तिथून निघून जाते. यू आर ऑल बिंग सो काइंड अँड हेल्पफुल. तो म्हणतो, तुम्ही सगळे खूप दयाळू आहात आणि हेल्पफुल आहात, मदत करणारे आहात. इट्स ॲन अनफॉरगेटेबल एक्सपिरियन्स. हा माझा न विसरणारा अनुभव आहे. रुपाबाई रिटर्न्स विथ द सॉल्ट, पेपर अँड बाउल्स. रुपाबाई मग सॉल्ट, मीठ, पेपर आणि बाउल घेऊन येते. ट्रॅव्हलर ॲड्स द सॉल्ट, स्टीर्स अँड सर्व्स द सूप टू एव्हरीवन. ट्रॅव्हलर मग त्याच्यामध्ये मीठ टाकतो, तो हलवतो आणि प्रत्येकाला सूप देतो पिण्यासाठी. रुपाबाई सेज, वंडरफुल. यू कॅन टेस्ट द गुडनेस ऑफ फ्रेश व्हेजिटेबल्स.
रूपाबाई म्हणते, वा किती छान झालेलं आहे आणि ह्याच्यामध्ये सगळ्या ताज्या भाज्यांची टेस्ट लागत आहे, चव लागत आहे. सोनाबाई सेज, येस, अनबिलिव्हेबल. नो वन वुड थिंक दॅट दिस सूप वॉज मेड विथ अ स्टोन. सोनाबाई म्हणते, हो, अविश्वसनीय झालं आहे. कुणीच असं विचार करणार नाही हे सूप एका दगडापासून बनलेलं आहे. मोतीराम सेज, यू हॅव सेड इट. सच डेलिशियस व्हेजिटेबल सूप अँड मेड विथ अ स्टोन. मोतीराव म्हणतो, हो, तू हे सांगितलंयस, हे इतकं सुंदर सूप झालेलं आहे आणि ते एका दगडापासून बनलेलं आहे. हिराबाई सेज, आय वंडर व्हॉट हॅपन्स टू द स्टोन. डज इट मेल्ट अवे. हिराबाई म्हणते, त्या दगडाचं काय झालं असेल, तो काय वितळून गेला असेल का काय या पाण्यामध्ये, त्याचं मला आश्चर्यच वाटतंय, तो दगड काय झाला. ट्रॅव्हलर सेज, ओ नो, इट रिमेन्स द सेम. ट्रॅव्हलर म्हणतो, नाही नाही, तो तसाच आहे. टेक्स आउट द स्टोन फ्रॉम द पॉट. तो त्या भांड्यामधून तो दगड काढतो बाहेर. टेक अ लुक, हे बघा, जसंच्या तसं आहे. दिस वॉज द स्टोन दॅट मेड द सूप. हाच तो दगड आहे ज्याने ते सूप बनवलं आहे. असाइड टू द ऑडियन्स, हॅव यू गेस द सिक्रेट ऑफ द स्टोन सूप. आणि मग तो ऑडियन्सला, म्हणजे हे एक स्किट आहे, एक नाटक आहे, आणि ते मग ऑडियन्सला हळूच म्हणतो की तुम्हाला कळलं का, ह्या जे दगडाचं सूप आहे त्याचं सिक्रेट तुम्हाला कळलं का. स्माइल्स, यू कॅन मेक इट इवन विदाऊट द स्टोन. आणि तो हसून म्हणतो, तुम्ही, म्हणजे हे ऑडियन्सशी बोलत आहे, हे त्या माणसांना माहीत नाहीये की या दगडाशिवाय पण तुम्ही ते सूप बनवू शकता. हो ना, कारण त्या दगडाचा त्याच्यामध्ये काहीच रोल नाहीये, त्या सगळ्या ज्या भाज्या, मीठ सगळं टाकलेलं असतं, त्याच्यामुळे त्याला टेस्ट आलेली असते. पण त्या गावकऱ्यांना काय वाटतं की त्या दगडामुळेच हे सूप इतकं छान बनलेलं आहे. अशा प्रकारे तो जो ट्रॅव्हलर आहे तो सर्व लोकांना मदत करायला तो लावतो आणि अशा प्रकारे ते सूप त्याचा एन्जॉय घेत असतात, त्याची मजा घेत असतात आणि मग पडदा पडतो. म्हणजेच काय तर इथे नाटक संपतं. समजलं? ओके, बाय बाय.